श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 207। भानु ब्रह्मदेवाला पुढे म्हणाला, कर्मेंद्रियांनी केलेल्या कर्मांचा नाश करता येतो, पण चित्तात दृढ झालेल्या निश्चयाचे निवारण ज्याचे त्यालाच करता येते, इतरांना ते करता येत नाही. दीर्घ अभ्यासाने मनाचा जो दृढ निश्चय होतो त्याचा नाश शापाने किंवा शरीराचा क्षय झाल्यानेही होत नाही. चित्तात दृढ झालेल्या निश्चयाशी तो पुरुष तद्रूप होतो. अशा पुरुषाचे मन वळविण्यास तत्वबोध हा एकच उपाय आहे. ब्रह्मदेवा, मन हेच अखिल ब्रह्मांडाचा कर्ता आहे. मन म्हणजेच परमपुरुष होय. ह्या लोकात जे मनाने केले जाते तेच खरे कर्म होय. केवळ शरीराने केले जाणारे कर्म खरे नव्हे. केवळ मनोभावनेच्या सामर्थ्यावर सामान्य इंदुपुत्र हिरण्यगर्भाच्या स्थितीप्रत पोहोचले. मनाच्या भावनेमुळेच प्राणी देह स्थितीला प्राप्त होतो. या देह भावनेचा जर प्राणी त्याग करील तर त्याला देहधर्माची बाधा होणार नाही. बाह्यदृष्टीच्या पुरुषाला सुखदुःखादी द्वंद्वांचा अनुभव येत असतो, पण योगाने संपन्न असलेल्या अंतर्मुख योग्याला प्रिय किंवा अप्रिय यातील कोणतीच बुद्धी उत्पन्न होत नाही. ह्या द्वैतमय जगाचे मन हेच एकमेव कारण आहे. शरीरात राहणारा पुरुष मनोमय आहे. शरीरावरील अध्यास त्याग करून मनोमय झाले म्हणजे हा भौतिक देह केवळ मनाचा कल्पित विस्तार आहे हे ध्यानात येते. दुःखांचा अंमल शरीरावर होतो. स्थिर झालेल्या मनावर त्याचा काही परिणाम होऊ शकत नाही. जगातील कोणतीही शक्ती दृढनिश्चयी मनाचा भेद करू शकत नाही. देहपुष्ट हो किंवा कृश हो, भावना भावित मन तसेच राहते. इष्ट अर्थाशी तद्रूप झालेले मन आपला ध्यास सोडित नाही. शरीराच्या ठिकाणी उत्पन्न होणारी सुखदुःखे वा शाप मनाने दृढ केलेल्या भावनेला बाध आणू शकत नाहीत. विविध शरीरे ही मनाची कारणे नव्हेत, तर सर्व लतांच्या भिन्न रसांचे कारण हे ज्याप्रमाणे उदक असते त्याप्रमाणे जगातील सर्व प्राणी शरीरांचे कारण मन आहे. मन हेच पुरुषाचे आद्य शरीर असून अहंकाराच्या अध्यासामुळे ते शरीराच्या आकाराने व्यक्त दशेला येते. म्हणजेच शरीर संघ ही मनाची केवळ एक कल्पना आहे. मनोमय आद्य शरीर ज्या ज्या विषयाशी तद्रूप होईल तो विषय पुरुषाला फलद्रूप होत असतो. पुरुषाचे मन हाच संसाराचा मुख्य अंकुर आहे. या अंकुरापासूनच देह उत्पन्न होत असतात. मूळ अंकुरच नाहीसा झाला तर झाडाला पुन्हा पालवी फुटत नाही. पण नुसती पाने गळून पडली तर मूळ अंकुर नष्ट होत नाही. देह गळून पडले तरी संसाराचा मनोरूपी अंकुर कायम असल्याने एका देहाचा क्षय झाला तरी स्वप्नातील सृष्टी रचनेप्रमाणे मन नवे देह उत्पन्न करू शकते. पण मन किंवा चित्त एकदा का नष्ट झाले म्हणजे देह काहीही करण्यास असमर्थ होतो. कारण देह ही केवळ एक कल्पना आहे. म्हणून तुच्छ विकारांना वश न होता परमपुरुषार्थाचे रक्षण करण्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. अवध्याचा वध केल्याने जितके पातक लागते तितकेच पातक वध्याचा वध न केल्याने लागते. स्थूल देह नष्ट करण्याचे सामर्थ्य शापामध्ये असले तरी शापाने सूक्ष्म देहाचा नाश होत नाही. लिंग देहाचा म्हणजे मनाचा नाश या जगात कोणालाही करता येत नाही. लिंग देहाच्या रूपाने असणारे आपण सूक्ष्म, चिन्मय आणि दृष्टीला अगोचर असतो. अकृत्रिम प्रेमामुळे जमलेला उत्कट स्नेह संबंध चिरकाल टिकतो. निरनिराळ्या जन्मात देखील तो अबाधित राहतो. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.
हरि ओम तत्सत.